तर सिम्पल प्रेझेंट पाहतोय आपण. आता सिम्पल प्रेझेंट फॉर्म्युला काय आहे? तर सिम्पल प्रेझेंट फॉर्म्युलामध्ये सुरुवातीला आपण सब्जेक्ट यूज करतो, त्याच्यानंतर V1 यूज करतो व इथे आपण ऑब्जेक्ट यूज करत असतो. ठीक आहे. तर सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे काय आहे हे आधी समजून घेणं महत्वाचं आहे आपल्यासाठी. ओके. सो सब्जेक्ट काय असतो? सब्जेक्ट म्हणजे वाक्यामधला कर्ता. तर त्याच्याकडून क्रिया होतीये, ज्याच्याकडून काय ऍक्शन होतीये तो म्हणजे आपला सब्जेक्ट असतो. शक्यतो सब्जेक्ट्स काय असतात आपले? तर आय, यू, वी, दे, त्याच्यानंतर जर एखाद्या व्यक्तीचं नाव असेल किंवा दोन व्यक्तींची नावं असतील किंवा ही, शी व एकाच व्यक्तीचं नाव, तर हे आपले शक्यतो काय असतात? तर सब्जेक्ट्स असतात वाक्यामधले. ओके. तर सब्जेक्ट म्हणजे बेसिकली काय की ज्याच्याकडनं क्रिया घडते तो म्हणजे बेसिकली काय असतो? आपला सब्जेक्ट असतो. ठीक आहे. देन वर्ब. आता वर्ब म्हणजे काय असतं? तर आपल्या वाक्यामधली प्रत्यक्ष जी क्रिया असते, जसं की आपण म्हणतो ना की आय प्ले क्रिकेट, आय वेक अप अर्ली, देन आय चेक रिव्ह्यूज किंवा आय चेक फाईल, आय चेक ईमेल्स. तर हे जे आहे ना चेक, हे काय झालं? आपलं वर्ब झालं. किंवा आय वेक अप अर्ली, याच्यातला वेक काय झाला? आपला वर्ब झाला. तर जी प्रत्यक्षामध्ये क्रिया असते तो म्हणजे आपला वर्ब असतो थोडक्यात. ठीक आहे. तर वर्बचे 3 टाइप्स असतात, V1, V2 व V3 असे 3 टाइप्स असतात आपल्या वर्बचे. ठीक आहे. तर हा जो आपला V1 आहे तो आपण यूज करतो सिम्पल प्रेझेंट मध्ये. ठीक आहे, समजतंय? तर 3 टाइप्स असतात वर्बचे, V1, V2 व V3. याच्यामध्ये आपण काय यूज करणार आहे? V1 यूज करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर ज्याच्यावरती क्रिया घडते तो म्हणजे आपला ऑब्जेक्ट असतो. जसं की आपण म्हणतो ना आय प्ले क्रिकेट, काय खेळतोय आपण? तर क्रिकेट खेळतोय. तर क्रिकेट हा आपला काय झाला? ऑब्जेक्ट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आय वेक अप इन दी मॉर्निंग. शक्यतो बघा वर्बच्या पुढचं जेवढं काय असतं ते सगळं ऑब्जेक्टिव्ह पार्ट असतं. ठीक आहे. वर्बच्या पुढचा सगळा काय असतो? ऑब्जेक्टिव्ह पार्ट असतो. सो आय वेक अप इन दी मॉर्निंग. तर याच्यामध्ये वेकअपच्या नंतरचा जो काय पार्ट आहे तो सगळा काय आहे? ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे. ठीक आहे. तर समजते सब्जेक्ट म्हणजे काय? तर ज्याच्याकडनं क्रिया घडते तो. वर्ब म्हणजे काय? तर आपली प्रत्यक्षात क्रिया म्हणजेच आपली ऍक्शन. व ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर वर्बच्या पुढचा जो ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे आपला, ज्याच्यावरती क्रिया घडते वगैरे, तो म्हणजे काय असतो? आपला ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे. सो बघा इथं सिम्पल प्रेझेंट मध्ये काय करत असतो आपण? जो आय सब्जेक्ट आहे, जसं की बघा इथे लिहिलंय मी आय, यू, वी, दे, व जे आपले प्लुरल नाउन्स असतात तर त्या प्लुरल नाउन्सला आपण नॉर्मल वर्ब मध्ये ठेवत असतो. जो आपला नॉर्मल वर्ब फॉर्म आहे ना, जसं की वेक हा नॉर्मल वर्ब आहे, प्ले नॉर्मल वर्ब आहे, ईट नॉर्मल वर्ब आहे. ठीक आहे. सो आपण हे नॉर्मलच ठेवतो. कुणासाठी? जर आपल्या वाक्यामध्ये आय, यू, वी, दे व जर प्लुरल नाउन असतील. प्लुरल नाउन म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोकांची नावं. ठीक आहे. सो इन दॅट केस आपण काय करणार आहे? आपलं वर्ब नॉर्मल ठेवणार आहे. ठीक आहे. पण सपोज जर असं झालं की आपल्या वाक्यामध्ये जर ही, शी व सिंग्युलर पर्सन असेल, म्हणजे एकाच व्यक्तीचं नाव असेल आपल्या वर्बमध्ये, आपल्या वाक्यामध्ये. सो इन दॅट केस आपण काय करणार आहे? तर वर्बच्या पुढे एस किंवा ईएस लावणार आहे आपण. ठीक आहे. एस किंवा ईएस आपण ऍड करतो. कधी? जर आपल्या वाक्यामध्ये ही असेल, शी असेल व आपल्या वाक्यामध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, सो त्या केसमध्ये आपण काय करणार आहे? वर्बला एस किंवा ईएस पुढे लावणार आहोत. समजते? ठीक आहे. तर बघा फॉर एक्झाम्पल आय प्ले. बघा नॉर्मल आय आहे तर आपण काय केलं? जो वर्ब आहे आपला नॉर्मल प्ले तो प्लेस ठेवलाय. त्याच्यानंतर इथं बघा ही जर आपल्याला यूज करायचं आहे वाक्यामध्ये तर हीचं काय करणार आहे आपण? ही प्लेज असं करणार आहे. एस ऍड झाला एक्स्ट्रा. किंवा इथं बघा नॉर्मल वाक्य यू गो, इथं आपण ऍज इट इज गो ठेवलाय. पण समजा जर तुमच्या वाक्याची सुरुवात शीने असेल तर शी गोज होईल, म्हणजे एक्स्ट्रा काय ऍड होईल? इथे ईएस ऍड होईल. ठीक आहे. तर आता बघा हा जो एस आहे किंवा ईएस आहे तो आपण सिम्पल प्रेझेंट मध्ये जर तुमचं वाक्य पॉझिटिव्ह असेल, आता हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, आय प्ले म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळताय किंवा तुम्ही एखादा गेम खेळताय, किंवा आय वेक अप अर्ली इथं तुम्ही उठताय लवकर, नाही असं नाही तर उठताय लवकर, बरोबर. सो हे पॉझिटिव्ह वाक्य आहेत. समजा जर तुमचं वाक्य पॉझिटिव्ह असेल, तुम्ही सिम्पल प्रेझेंट मध्ये वाक्य बनवत असताल आणि तुमच्या वाक्यामधला सब्जेक्ट हा ही असेल, शी असेल किंवा सिंग्युलर पर्सन असेल, सो इन दॅट केस तुम्ही तिथं एस किंवा ईएस हा कंपल्सरी लावायचा आहे. ठीक आहे. वर्बला एस किंवा ईएस हा कंपल्सरी लागणारच आहे.
मग आता एस कुठं आणि ईएस कुठं हे बघूयात आपण. तर बघा, जे बहुतेक जास्ती वर्ब्स आहेत, जास्तीत जास्त वर्ब्स किंवा बहुतांश वर्ब्स जे आहेत मोस्ट ऑफ दी, त्यांना आपण एसच लावत असतो. पण समजा जर एखादा वर्ब असा असेल की ज्याचा एंड ओनी होतोय, ठीक आहे, म्हणजे स्पेलिंगचा एंड ओनी होतोय किंवा स्पेलिंगचा एंड, त्या वर्बच्या स्पेलिंगचा एंड हा CH नी होतोय किंवा SH नी होतोय किंवा X नी होतोय किंवा मग डबल S नी होतोय, तर त्या केसमध्ये आपण काय करणार आहोत, तर तिथे पुढे आपण वर्बच्या ES ऍड करणार आहोत एक्स्ट्रा. जसं की इथे बघा, गो एंड ओनी होतोय, गोज झाला. टीच CH नी एंड होतोय, टीचेस केला ES ऍड करून. पुश SH ने एंड होतोय, सो आपण इथं ES ऍड करून पुशेस केला. फिक्स X ने एंड होतोय, सो इन दिस केस आपण काय केला, ES ऍड करून फिक्सेस केला. पास डबल S आहे, सो दॅट्स वाय आपण इथं ES एक्स्ट्रा ऍड केला, हे झालं पासेस. ठीक आहे, तर हा रूल समजला व्यवस्थित तुम्हाला. ठीक आहे, तर आता बघूयात आपण प्रत्यक्षात वाक्य काय होतील ते. सो कुठल्या कंडिशनमध्ये सिम्पल प्रेझेंटनेस यूज होतो, तर फर्स्ट कंडिशन आहे डेली रुटीन. जर तुम्हाला तुमचं रुटीन सांगायचंय, दिवसभरातलं रुटीन, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे आपलं रुटीन असतं, सो हे जर रुटीन तुम्हाला सांगायचं असेल तर त्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंटनेसचा यूज करतो. ठीक आहे, तर वाक्य बघा, आय वेकअप अर्ली. आय वेकअप अर्ली म्हणजेच मी सकाळी लवकर उठतो. सेकंड एक्झाम्पल, ही रीड्स न्यूजपेपर इन मॉर्निंग. तो सकाळी न्यूजपेपर वाचतो. ठीक आहे, हे रुटीन आहे. सो जेवढे पण तुमचे रुटीनचे सेंटेन्सेस आहेत ते येणार आहेत कशामध्ये, तर सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये येणार आहेत. ठीक आहे, सेकंड कंडिशन ती म्हणजे हॅबिट्स. तुम्हाला ज्या ज्या सवयी आहेत, समजा तुम्हाला तुमची सवय सांगायची किंवा समोरच्या व्यक्तीची सवय सांगायची, तुम्हाला तुमच्या फ्रेंडची सवय सांगायची आहे, सो इन दॅट केस तुम्ही काय करणार आहे, सिम्पल प्रेझेंटनेस यूज करणार आहात. एक्झाम्पल काय होईल आपलं, तर यू ईट स्वीट अ लॉट. तू गोड पदार्थ खूप खातोस, तर ही काय आहे, तर सवय आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, शी ड्रिंक्स टी 2 टाइम्स इन मॉर्निंग. ती सकाळी 2 वेळा चहा पिते. ओके, ही काय आहे, तर या व्यक्तीची ही सवय आहे. ठीक आहे, तर कंडिशन 3 फॅक्ट्स. सो तुम्हाला ज्यावेळेस फॅक्ट्स सांगायच्या आहेत त्यावेळेस तुम्ही सिम्पल प्रेझेंटनेस यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, सन रायझेस इन दी ईस्ट. सूर्य जो येतो पूर्वेला उगवतो. हे काय आहे, तर फॅक्ट आहे. तर फॅक्ट सांगायचे, सिम्पल प्रेझेंटनेस यूज करा. पुढचं, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड दी सन. सूर्य जो आहे, सॉरी, पृथ्वी जी आहे ती सूर्याच्या भोवती फिरते. कंडिशन 4 परमनंट सिच्युएशन्स. ज्यावेळेस तुम्हाला परमनंट सिच्युएशन सांगायच्या असतील त्यावेळेस तुम्ही सिम्पल प्रेझेंटनेस यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, वी लिव्ह इन दी पुणे. आम्ही जे येते पुण्यामध्ये राहतो. शी टीचेस इंग्लिश. ते इंग्लिश शिकवते. दे ओन अ केक शॉप. त्यांचं केक शॉप आहे. किंवा ही वर्क्स इन दी इन्फोसिस. तो इन्फोसिस मध्ये काम करतो. सो अशा प्रकारच्या परमनंट सिच्युएशन्स तुम्ही सिम्पल प्रेझेंटनेस मध्ये सांगू शकता. पुढची कंडिशन म्हणजे कंडिशन 5 ऑर्डर. जसं की तुम्हाला एखाद्याला ऑर्डर द्यायची आहे की हे कर किंवा ते कर, सो इन दॅट केस तुम्ही सिम्पल प्रेझेंटनेस यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, क्लोज दी डोर. दरवाजा बंद कर. कीप दी मोबाईल सायलेंट. मोबाईल जो आहे तो सायलेंट ठेव. किंवा ओपन दी विंडो. खिडकी जे येते उघड. सो अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारच्या 5 कंडिशन्स मध्ये सिम्पल प्रेझेंटनेसचा यूज करू शकता. फॉर्म्युला, सब्जेक्ट, V1 व ऑब्जेक्ट. आणि एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ज्या ज्या वेळेस तुम्ही ही, शी किंवा एकाच व्यक्तीचं नाव यूज करणार आहात वाक्यामध्ये, त्या केसमध्ये तुम्हाला वर्बला एस किंवा ES लावायचा आहे. ES कुठं लावणार, तर हे जे अल्फाबेट्स आहेत याच्याने जर एंड होत असेल एखाद्या वर्बचा तर त्याच्या पुढे तुम्हाला ES लावायचा आहे. नाहीतर मोस्ट ऑफ दी वर्ब्स तर तुम्हाला S ऍड करायचा आहे. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल.